नमस्कार. बार्टके इन्स्टिट्यूटतर्फे आज आपण जे सेशन घेतोय, जे फ्री ऑफ कॉस्ट आपण पहिलं सेशन सगळ्यांना अवेलेबल करून देणार आहोत डिजिटल मार्केटिंगचं. त्या सेशनला तुम्ही आज यूट्यूब थ्रू अटेंड करताय, तर थँक्यू सो मच अटेंड केल्याबद्दल. तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार हे सेशन अटेंड करावं याकरता आम्ही ते यूट्यूबला अपलोड केलेलं आहे. तुम्ही जो आत्ता कोर्स जॉईन करणार आहात डिजिटल मार्केटिंग, त्या संदर्भात काही क्वेरीज तुम्हाला असतील किंवा त्याबाबत काही डाऊट्स असतील, एक्झॅक्टली डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, याच्यामध्ये आम्ही काय शिकणार आहोत, किंवा हा कोर्स आम्हाला का फायद्याचा आहे, किंवा आमच्या व्यवसायासाठी याचे फायदे काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सेशनमध्ये मिळतील. त्या व्यतिरिक्त काही क्वेरीज असेल तर आपण ऑफकोर्स आपला जो व्हॉट्सॲपचा ग्रुप तयार केला आहे त्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन्स विचारू शकता. आम्ही त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स नक्की तुम्हाला देऊ. बार्टके इन्स्टिट्यूटतर्फे तुमच्या सगळ्यांचं या सेशनमध्ये मी स्वागत करते. डिजिटल मार्केटिंगचं सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन या सेशनमध्ये बघतोय. आता एक्झॅक्टली डिजिटल मार्केटिंग टर्म काय आहे किंवा डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, याबाबत आधी सुरुवातीला आपण बघूया. बऱ्याच जणांना ही टर्म माहिती असेल किंवा काही जणांना ही टर्म नवीन असेल, किंवा तुमच्यातले असे काही जण असतील की ज्यांनी यातली काही माध्यमं, डिजिटल माध्यमं या अगोदर मार्केटिंगसाठी यूज केलेली असतील. थोडक्यात आधी डिजिटल मार्केटिंग हा एक मार्केटिंगचाच प्रकार आहे. एकतर आपण ऑनलाईन मार्केटिंग करतोय किंवा ऑफलाईन. तर ऑनलाईन मार्केटिंगमध्ये डिजिटल मार्केटिंग हा प्रकार येतो. ऑफलाईन मार्केटिंग आत्तापर्यंत सगळेच करत होते. थोडक्यात त्याला आपण ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणतो, जे तुम्ही पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट देता किंवा फ्लेक्स तयार करता किंवा वेगवेगळे बोर्ड्स असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही लावता, होल्डिंग्स असतात. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आउटबाउंड मार्केटिंग किंवा ऑफलाईन मार्केटिंगमध्ये येतात. पण सध्या आत्ता डिजिटल मार्केटिंगचा ट्रेंड आहे आणि डिजिटल मार्केटिंग ही काळाची गरज आहे असं म्हणतात. पण ही काळाची गरज का आहे आणि आत्ता आपल्याला डिजिटल मार्केटिंग स्वीकारणं का गरजेचं आहे, याच्यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत की एक्झॅक्टली हे का गरजेचं आहे. त्याच्या अगोदर आपण थोडक्यात आधी डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय या टर्मबद्दलची माहिती घेऊया. सो व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग? डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? एखादी व्याख्या आपण म्हटली किंवा थोडक्यात सांगायचं म्हटलं तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेट यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मार्केटिंगचा एक प्रकार आहे. तुम्ही ज्या वेळेला वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक उपकरण यूज करता आणि त्याच्या थ्रू तुमची ॲडव्हर्टाइजमेंट रन करता किंवा इंटरनेटचा वापर करून ज्या ॲड्स दाखवल्या जातात डिजिटली, त्यालाच आपण थोडक्यात म्हणतो डिजिटल मार्केटिंग. फॉर एक्झाम्पल तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, फॉर एक्झाम्पल फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, तर या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर छोट्या छोट्या ॲड्स तुम्ही बघत असाल. स्पॉन्सर्ड असा शब्द त्याला वापरला जातो. किंवा वेगवेगळ्या पोस्ट असतात, त्या पोस्ट थ्रू तुमचं ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही आत्ता बघितलं तर गुगलला ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट सर्च करतो, सर्च करतेवेळी आपल्याला बऱ्याचशा वेबसाईट्स दाखवल्या जातात. काही छोट्या छोट्या ॲड्स त्या पेजवर डिस्प्ले केल्या जातात. एखाद्या वेबसाईटच्या लेफ्ट साईडला, टॉप साईडला छोट्या ॲड्स तुम्हाला बॅनरच्या फॉर्मॅटमध्ये दाखवल्या जातात. तर या सगळ्या गोष्टी डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म थ्रू आपल्याला दिसतात. तर आता हे डिजिटल मार्केटिंग जे आहे हे करताना थोडक्यात तुम्हाला काही टूल्स जे आहेत त्यांची माहिती घेणं गरजेचं आहे. त्याच्या टेक्निक्स काय काय आहेत त्या जाणून घेणं गरजेचं आहे, म्हणजे या गोष्टी तुम्ही इझिली करू शकता. आता डिजिटल मार्केटिंग हे प्रत्येकाला जमेल का, तर हा एक प्रश्न असतो की आम्हाला जमेल का, कारण आम्हाला टेक्निकल नॉलेज कुठलंच नाही आहे. तर थोडक्यात आधी एक बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. मोबाईल फोन असेल किंवा लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, त्याचं अगदी बेसिक नॉलेज म्हणते मी. तुम्ही त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट असाल असं आपण म्हणत नाही आहोत. तर एक बेसिक नॉलेज तुम्हाला त्या गोष्टीचं असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला प्रॉपर एक लॅपटॉप यूज करता येतो, हँडल करता येतो, किंवा PC तुम्ही हँडल करू शकता, म्हणजे कम्प्युटर हँडल करू शकता, किंवा तुमचा मोबाईल तुम्हाला व्यवस्थित वापरता येतोय, तर डिजिटल मार्केटिंगचे जे काही टूल्स आहेत, ॲप्स आहेत, हे सुद्धा तुम्ही इझिली वापरू शकता. एकदा तुम्हाला त्याची व्यवस्थित माहिती झाली की या गोष्टी तुम्ही सहजपणे स्वतःहून करू शकता. आता काय होतं माहिती आहे का, बऱ्याच वेळेला डिजिटल मार्केटिंग ही गोष्ट आपल्याला खूप अशी वेगळी वाटते किंवा कठीण वाटते. हे आपल्याला जमेल का असा प्रश्न असतो. पण ही गोष्ट करताना आपण काय करतो की एकतर मला नाही जमली तर मी एखाद्या मार्केटिंग एजन्सीकडे जाईन आणि त्यांच्याकडे ही जी काही डिजिटल मार्केटिंगची आपली कामं आहेत ती आपण त्यांना सांगणार, त्याबद्दलचं पॅकेज आपण घेणार, त्यांना आपण त्या संबंधित पैसे देणार. ऑफकोर्स ते तुमचं काम करणार, त्या कामाचे ते पैसे आकारणार आणि तुम्ही तुमची जी काय ॲड्स असतील ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रन करणार.
पण ॲज अ उद्योजक म्हणून तुम्ही स्वतःहून सुद्धा या गोष्टी करू शकता. म्हणजेच काय की तुम्ही स्वतःहून या गोष्टी केल्यामुळे एकतर तुमचा खर्च कमी होणार आहे, तुम्हाला स्वतःहून त्याचे रिपोर्ट्स बघता येणार आहेत तुमच्या ॲड्सबाबतचे, आणि अजून नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला स्वतःहून लोकांना अपडेट करता येतील. त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे या गोष्टी स्वतःहून जितक्या तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकाल तितकाच तुमच्या बिझनेसला त्याचा फायदा होणार आहे. ओके, सो आता आपण वन बाय वन डिजिटल मार्केटिंगचे फायदे काय आहेत ते बघायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड दाखवते. ॲडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल मार्केटिंग. सुरुवातीला म्हटलं आहे बघा, प्रिसाइज टार्गेटिंग, रिअल ऑप्टिमायझेशन, मेजरेबल, बिल्ट एंगेजमेंट, पर्सनलाइज कम्युनिकेशन, कॉस्ट इफेक्टिव्ह अँड हायर ROI. आता हे सगळे शब्द तुम्हाला अजिबात माहितीही नसतील, काही शब्द माहिती असतील. तर थोडक्यात प्रत्येक गोष्टीबद्दल आत्ता आधी आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत आणि मग डिटेलमध्ये तुम्हाला मी बाकीच्या गोष्टींबद्दलची माहिती सांगणार आहे. सो पहिलं होतं प्रिसाइज टार्गेटिंग. याला म्हणतो आपण लक्ष्यीकृत जाहिरात मोहीम. ओके, सो आता एक्झॅक्टली हे जे काय आपण म्हणतोय प्रिसाइज टार्गेटिंग म्हणजेच काय, तर डिजिटल मार्केटिंग जाहिरातदारांना वय की लिंग म्हणजे टाईप, सारस्य, विषय, कीवर्ड, वेबसाईट, शहर, पिनकोड या इत्यादीसह जाहिरात टार्गेट करण्याची परवानगी देतं. आणि पारंपरिक माध्यमांच्या तुलनेतून हे अत्यंत सरळ सोपे आहे, जिथे श्रोत्यांना म्हणजे कस्टमर्सना तुमच्या विविध पद्धतीने ॲड टार्गेट करणं कठीण आहे. तर इथे तुम्हाला एक्झॅक्टली काय करता येतं की तुम्ही ज्या वेळेला एखादी ॲड रन करणार आहात तर तुमचा एक पर्टिक्युलर कस्टमरचा वर्ग असतो की बाबा या लोकांपर्यंत मला जाहिरात पोचवायची. थोडक्यात समजा तुमचं एखादं रेस्टॉरंट असेल तर तुम्ही कुठल्या लोकांना टार्गेट करणार, जे फूडी आहेत अशा लोकांना तुम्ही जास्तीत जास्त टार्गेट करणार. सो अशा फूडी लोकांपर्यंत जर तुम्हाला पर्टिक्युलर तुमची ॲड पोचवायची असेल तर त्या ठिकाणी डिजिटल मार्केटिंगचा तुम्हाला एक व्यवस्थित पद्धतीने उपयोग करून घेता येतो. कारण डिजिटल मार्केटिंग करताना तुम्हाला एखाद्या एज ग्रुप ला टार्गेट करता येतं स्पेसिफिक, किंवा लिंग म्हणजे ह्याच्याप्रमाणे आयदर मेल ग्रुपला किंवा फिमेल ग्रुपला तुम्हाला टार्गेट करायचं आहे, किंवा एखादा विषय. मग थोडक्यात म्हटलं मी एखादा जो कस्टमर आहे तो फूडी असेल तर मग एखाद्या फूडी कस्टमर्सला ती ॲड दाखवायची आहे तुमच्या रेस्टॉरंटची किंवा तुमच्या हॉटेलची, तर त्या व्यक्तीला त्या विषयाप्रमाणे तुम्हाला टार्गेट करता येईल. किंवा कीवर्ड्स. आता कीवर्ड्स म्हणजे काय, थोडक्यात गुगलवर ज्याला तुम्ही क्वेरी सर्च करता किंवा एखादा विषय टाकता त्याला आपण म्हणतो सर्च क्वेरी. फॉर एक्झाम्पल बेस्ट हॉटेल्स इन रत्नागिरी असं ज्याला मी गुगलवर सर्च करताना टाकते तर याला आपण म्हणतो गुगल क्वेरी ऑर युअर क्वेश्चन क्वेरी. मग ही जी क्वेरी आहे यालाच आपण कीवर्ड किंवा कीवर्ड फ्रेजेस असं सुद्धा म्हणतो. तर या सगळ्या गोष्टींचा स्पेसिफिक अभ्यास करून तुम्ही त्या डिजिटल मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज वापरून तुमची ॲड लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवू शकता. त्या व्यतिरिक्त असते वेबसाईट्स. त्याच्यानंतर शहरानुसार तुम्ही तुमच्या ॲडव्हर्टाईज पाठवू शकता किंवा टार्गेट करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला फक्त रत्नागिरीतली जेवढी लोकं आहेत त्यांना टार्गेट करायचं असेल तर तुम्ही फक्त रत्नागिरीतल्या लोकांपुरती तुमची ॲड रन करू शकता. त्याच्यानंतर असतात पिनकोड्स. या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यांचा वापर तुम्हाला करता येतो या सगळ्या लक्ष्यीकृत जाहिरात मोहीम किंवा प्रिसाइज टार्गेटिंगमध्ये. सो हा एक फायदा होतो तुमच्या डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून. दुसरं आहे रिअल टाईम ऑप्टिमायझेशन. ओके, रिअल टाईम ऑप्टिमायझेशन म्हणजे एक्झॅक्टली काय होतं की तुम्हाला काय करायचं आहे की तुमची जी जाहिरात आहे, ओके, समजा असं झालं की ती जाहिरात तुम्ही रन केली. एक त्याचं बजेट सेट केलं होतं ₹500 आणि ₹500 सेट केल्यानंतर 10 दिवस ती जाहिरात रन होते. पण सुरुवातीचे 5 दिवसातच तुमच्या लक्षात येतं की तितका रिस्पॉन्स तुमच्या जाहिरातीला म्हणजे जी तुम्ही डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट रन करताय त्याला मिळत नाही आहे तेवढा फायदा किंवा तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही आहे. तर त्याच वेळी तुम्ही ती ॲडव्हर्टाइजमेंट थांबवू शकता. सो इथे फायदा असा होतो की एकतर तुमचं जे बजेट ₹500 दिलेलं होतं असेल तुम्ही त्यातली अर्धी अमाऊंट जवळजवळ 5 दिवसाच्या हिशोबाने कट होणार आहे. बाकीची सर्व अमाऊंट ही तुमच्या अकाउंटला तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या अकाउंटला सेव्ह राहणार आहे. ओके, सो हा एक फायदा होतो इथे. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला अजून काही त्याच्यामध्ये गोष्टी कळतात की साधारण ती ॲडव्हर्टाईज इफेक्टिव्ह होते की नाही. कारण जर जास्तीत जास्त लोक तुमच्या त्या ॲडव्हर्टाईजला रिस्पॉन्ड करतात म्हणजेच तुमची ॲडव्हर्टाइजमेंटची जी काय रणनीती आहे ती तिथे सक्सेसफुल होते. अदरवाईज जर तिथे रिस्पॉन्स कमी मिळतोय म्हणजेच तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी
बदल करणं गरजेचं आहे हे तुमच्या त्याच्यातून लक्षात येतं. सो त्याच्यामुळे डिजिटल मार्केटिंगद्वारे आपण आपल्या जाहिरात मोहिमांना रिअल टाईममध्ये बदलू शकतो. म्हणजेच जर रणनीती कार्य करत नसेल तर आपण लगेच दुसऱ्या धोरणाकडे वळू शकतो. तर पारंपरिक मार्केटिंगमध्ये एकदा आपण जाहिरात दिल्यानंतर आपण तिच्यामध्ये बदल करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण तुम्ही जर बघितलात, एखादं तुम्ही होर्डिंग्स दिलेला आहे कुठल्या तरी रोड साईडला, त्याच्यासाठी समजा तुम्ही 5,000 रुपये 2 महिन्याचे देताय, ओके. आणि त्याच्यानंतर असं बऱ्याच वेळेला होतं की तुमच्याकडे एक 4 ते 5 कस्टमर्सचे फोन आलेत, पण त्याच्यानंतर तुम्हाला असं काही झालंय का की जर कस्टमर्स तुमच्याकडे आलेच नाही तर तुम्ही जे पैसे दिला आहात ते तुम्हाला परत मिळत आहेत? असं होणार नाही. एकदा का तुम्ही ते ऑफलाईन किंवा जी काही पारंपरिक तुम्ही मार्केटिंग करताय त्याच्यासाठी समजा होर्डिंग्स फॉर एक्झाम्पल तुम्ही लावताय आणि त्याच्यासाठी तुम्ही पैसे दिले, तर ती जर जाहिरात तुमची चांगली रिस्पॉन्ड करू शकली नाही किंवा तुम्हाला फायदा मिळू शकली नाही, तरी सुद्धा तुम्हाला त्याचे पैसे तर द्यावे लागणारच आहेत. असं होणार नाहीये की ती जाहिरात जर रिस्पॉन्ड करत नसेल किंवा चांगला त्याच्यातून फायदा मिळत नसेल तर अर्धे पैसे तुम्हाला परत मिळत आहेत किंवा तुम्ही जाहिरात तिथल्या तिथे थांबवू शकता आणि तुम्ही सांगू शकता की मला आता होल्डिंग कंटिन्यू करायचं नाही. असं होत नाही, कारण तुमचा एक कॉन्ट्रॅक्ट असतं त्या व्यक्तीसोबत आणि तुम्हाला ते त्या व्यक्तीबरोबर त्या कॉन्ट्रॅक्टनुसार काम करावं लागतं. सो हे होतं ऑफलाईन ॲडव्हर्टायझिंगमध्ये किंवा आपल्या पारंपरिक ॲडव्हर्टायझिंगमध्ये. अजून एक दुसरं उदाहरण देते मी तुम्हाला. ज्यावेळेला तुम्ही फ्लायर्स प्रिंट करता किंवा पॅम्पलेट्स प्रिंट करता आणि ती लोकांपर्यंत पोचवता, साधारणतः समजा तुम्ही 10,000ची पॅम्पलेट्स प्रिंट केलीत आणि ती लोकांपर्यंत पोचवलीत, तर तुम्ही असं एक स्पेसिफिक टार्गेट ठेवत नाही की मला फक्त 18 ते 25 या वयोगटातल्या लोकांना टार्गेट करायचं, बिकॉज पॅम्पलेट वापरताना आपण त्याचं एज ग्रुप बघणार नाही आहोत. जशी लोक येतील तशी पॅम्पलेट्स वाटत जाणार आहोत, ओके. त्याच्यानंतर अभ्यासानुसार असं लक्षात आलं की साधारणतः ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये अशा गोष्टींमध्ये काय होतं की 25% लोक फक्त अट्रॅक्ट होतात किंवा ती तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात त्या पॅम्पलेटवरचं तुमचं डिझाईन बघून किंवा कंटेंट बघून, आणि तुम्हाला तो कस्टमर कॉन्टॅक्ट करून मग त्याच्यानंतर तो कन्व्हर्ट होतो तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटला बघितल्यानंतर. उरलेली जी लोक आहेत ती फक्त तुमची ॲड बघणार आहेत, एकतर तो पॅम्पलेट टाकून देणार आहेत कुठेतरी, किंवा ओके ठीक आहे हे आपल्याला मिळालं त्याच्यानंतर ते बाजूला ठेवणं. सो ह्याच्यामध्ये झालं काय की तुम्हाला बजेट जे होतं, समजा 10,000ची पॅम्पलेट्स तुम्ही छापलेली होती, तर ते 10चे 10,000 तुमचे इन्व्हेस्ट झाले, पण त्याच्यातून तुम्हाला मिळणारा प्रॉफिट तितका असतो का? तर नसतो. तर अशा वेळेला जर तुम्ही डिजिटल मार्केटिंगकडे वळला तर डिजिटल मार्केटिंगमध्ये आपल्याला रिअल ऑप्टिमायझेशनमुळे काय करता येतं की जर आपली जाहिरात रन होतीये व्यवस्थित तर आपण ऑफकोर्स आपलं बजेट वाढवणार आहोत किंवा अजून इन्व्हेस्ट करणार आहोत, पण आपली जाहिरात तेवढा रिस्पॉन्स देत नाहीये किंवा ती सक्सेसफुली तितकी रन होत नाहीये, तेवढ्या लोकांचा रिस्पॉन्स आपल्याला परत मिळत नाहीये, तर आपण तिथल्या तिथे त्या जाहिरातीला थांबवू शकतो आणि आपलं बजेट जे आहे हे तिथे व्यवस्थितपणे मॅनेज करू शकतो. त्याच्यामुळे रिअल ऑप्टिमायझेशन हा एक ऑप्शन डिजिटल मार्केटिंगमध्ये एक चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा मिळवून देतो. पुढचं आहे परिणाम मोजणे शक्य, दॅट इज मेजरेबल. हे म्हणजे एक्झॅक्टली काय? तर फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा एखादी फेसबुकवर ॲड टाकला, ॲड टाकल्यानंतर त्या ठिकाणी ती ॲड किती जणांनी बघितली आहे, किती जणांनी त्या ॲडला लाईक केलं आहे, किती जणांच्या कमेंट्स आहेत, किती जण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील, ओके. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकते. फेसबुकच्या माध्यमातून असेल, गुगल ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असेल. सो तिकडे हे जे रिपोर्ट्स आहेत हे ऑटोमॅटिकली जनरेट होतात, त्यामुळे तुम्हाला डेटा मिळतो की साधारणतः लोकांपर्यंत ती माहिती पोहोचत आहे की नाही आणि किती लोकांपर्यंत ती पोहोचली आहे, लोक कशी रिॲक्ट करतात, लोकांना ती आवडते नाही आवडत आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या डिजिटल माध्यमातून कळतात. म्हणूनच इथे म्हटलं बघा, डिजिटल मार्केटिंग परिणाम मोजणे शक्य आहे. आपल्याला सहजपणे कळू शकतं की आपली जाहिरात किती लोकांपर्यंत पोहोचली आहे, किती लोकांनी आपल्या जाहिरातीवर क्लिक केलं आहे, किती लोकांनी जाहिरातीतून आपली सेवा किंवा वस्तू विकत घेतलेली आहे, लोक आपल्या वेबसाईटवर किती वेळ घालवत आहेत किंवा ते किती व कोणकोणती वेबसाईटची पानं पाहत आहेत. त्याच्यानंतर ग्राहक आपल्या वेबसाईटकडे आल्यावर किंवा आल्यापासून त्याने त्या सेवेचा किंवा वस्तूच्या खरेदीसाठी किती वेळ घेतला आहे, म्हणजे साधारणतः किती टाईम स्पेंड केला आहे त्या गोष्टी करता, म्हणजे तुमच्या पेजवर येऊन किंवा तुमच्या वेबसाईटवर येऊन हे साधारणतः किती वेळ घालवतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेल कळू शकतात डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये.
पण याच गोष्टी तुम्ही ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये पाहू शकत नाही. का? कारण ट्रॅडिशनल मार्केटिंगमधला वर्ग हा तुमचा पूर्णपणे बाहेरचा असणार आहे. तुम्ही त्या ग्राहकांशी किंवा कस्टमरशी डिरेक्टली संवाद साधत नाही आहात. ओके. पण डिजिटल मार्केटिंग थ्रू तुम्ही त्या कस्टमरशी डायरेक्ट जोडले जातात, जे ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये होत नाही. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा एक फायदा आहे ग्राहकांशी संवाद वाढवा. जे मी आत्ता तुम्हाला म्हटलं, डिजिटल मार्केटिंग ब्रँड्सना त्यांच्या ग्राहकांसोबत किंवा ग्राहकांबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद वाढवण्यास मदत करते. ब्रँड्स सद्यस्थिती परिस्थितीमध्ये ग्राहकांशी कनेक्ट राहू शकतात आणि त्यांच्या खरेदीच्या एकूण प्रवासादरम्यान त्यांचा ब्रँडच्या संवादात व्यस्त ठेवून खरेदीस मदत करू शकतात. बऱ्याच वेळेला असं होतं ना की तुम्ही ज्यावेळेला एखादा प्रोडक्ट पाहता तर तुम्ही एक लक्षात घेता की ही मी कुठे जाहिरात वाचली आहे का किंवा पाहिली आहे का किंवा या प्रोडक्टबद्दल मी कुठेतरी ऐकलं आहे का. कारण जर तुम्ही ऐकलं नसेल तर तुम्ही त्या प्रोडक्टला घ्यायला जात नाहीत, विकत घ्यायला जात नाहीत, असं होतं. जर त्या प्रोडक्टबद्दल कुठे ना कुठेतरी तुम्ही फेसबुकवर पाहिलं असेल किंवा इन्स्टावर पाहिलं असेल किंवा यूट्यूबला एखादी व्हिडिओ पाहताना तुम्ही त्याची ॲड बघितली होती असेल तर तुम्ही लक्षात येतं की अरे हां, ह्याची ॲड आपण पाहिलेली होती. म्हणजे त्या ब्रँडबद्दलचा एक ट्रस्ट जो आहे ना हा निर्माण होण्यास मदत होते. लोकांच्या मनात तुमच्या ब्रँडबद्दल ट्रस्ट निर्माण करायचा असेल तर तुमच्या ब्रँडला तुम्हाला लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवता आलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त पोचवता कसं येईल तर या डिजिटल माध्यमातून. बिकॉज असं आत्ताच्या स्थितीमध्ये लोक पेपरमध्ये बातम्या शक्यतो वाचताना खूप कमी वेळा असं होतं की एखादी प्रोडक्टची ॲड आहे ती वाचली जाते. इवन तुम्ही समजा टी व्हीवरच्या ॲड्स पाहिल्यात तर आपण सिरियल्स पाहतो किंवा वेगवेगळे प्रोग्राम्स बघतो. आपलं एक जनरल असं असतं की बाबा आता सिरियल आपण पाहतो आणि मध्येच जर कुठली एखादी ॲड आली तर आपण ती स्किप करतो म्हणजे थोडक्यात काय होतं ते चॅनल चेंज करतो आणि मग दुसरा कुठला तरी प्रोग्राम पाहायला जातो. परत त्या दुसऱ्या चॅनलवर जर एखादी ॲड रन होते किंवा ॲड्स चालू झाल्या की पुन्हा आपण आहे त्या आधीच्या चॅनलमध्ये जातो आणि तिथला जो प्रोग्राम असतो तो बघायला सुरुवात करतो. सो शक्यतो हे कमी होतं की आपण त्या ॲड्स पाहतोय. ओके, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की जर फेसबुकच्या माध्यमातून एखादी ॲड येते किंवा यूट्यूबच्या माध्यमातून एखादी ॲड येते तर ती डोळ्यासमोरून आपल्या ऑटोमॅटिकली जाते. कारण आता तुम्ही एक उदाहरण द्यायचं झालं तर यूट्यूब बरेच जण यूज करता. तुम्ही व्हिडिओज वेगवेगळे पाहत असाल. व्हिडिओ ज्याला पाहता तुम्ही त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं होतं बघा की मध्येच एखादी ॲड रन केली जाते. ओके, एखादी व्हिडिओ ॲड रन केली जाते तर त्या ठिकाणी मग एक काउंटडाऊन सुरू होतं की 3 सेकंड्स 2 सेकंड 4 सेकंड्सपर्यंत ती ॲड रन होणार आहे. कधी कधी ती तुम्ही ॲड स्किप करू शकता. कधी कधी असं होतं की कंपल्सरी तुम्हाला ती ॲड पाहावीच लागते. इवन तुम्ही जर बघितलं तर बरेच जण हल्ली वूट वगैरे ॲप्स यूज करतात ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या सिरियल्स पाहू शकता. पण ते जे प्रोग्राम्स पाहता त्या प्रोग्राम्स पाहता पाहता मध्येच कुठेतरी एखादी ॲड रन केली जाते आणि ती ॲड कधी कधी पेड असल्यामुळे म्हणजे ज्या ग्राहकाने ती ॲड रन केलेली आहे त्या ॲपवर त्याने समजा पैसे दिले असतील त्या ॲप्सच्या ओनरला तर तुमची ॲड जी आहे तुम्हाला समोर जी ॲड दिसते आहे ती तुम्ही काय करणार आहात तिथे पाहणार आहात आणि तुम्हाला ती कंपल्सरी पाहावी लागते, ऑप्शन्स नसतो काय. पण तेच पेपराच्या बाबतीत किंवा टी व्हीच्या बाबतीत होत नाही. आपण पाहिजे तर त्या ॲड स्किप करू शकतो आपल्याला बघायच्या नसतील तर. त्याच्यामुळे बिल्ड एंगेजमेंट हा जो फॅक्टर आहे हा तुमचा डिजिटल मार्केटिंगमध्ये जास्त असतो. म्हणून इथे म्हटलंय की डिजिटल मार्केटिंग ब्रँड्सना त्यांच्या ग्राहकांबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद वाढवण्यास हे मदत करतं. ओके, नेक्स्ट वैयक्तिक संवाद किंवा पर्सनलाइज कम्युनिकेशन त्याला म्हणतो आपण. हा एक फायदा, खूप मोठा फायदा डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून होतो की तुम्ही प्रत्येक ग्राहकाशी वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधू शकता. त्या प्रकारे प्रत्येक ग्राहकाची गरज लक्षात घेऊन त्याला पाहिजे त्या मार्केटिंग संवादाने तुम्ही सेवा आणि वस्तू घेण्यास प्रवृत्त करू शकता. थोडक्यात असं होतं ना की ऑनलाईन मार्केटिंगमध्ये आपल्याला प्रत्येक ग्राहकाची एक वेगवेगळी टेंडन्सी प्रोडक्टबद्दलची दिसते आणि त्यानुसार मग तुम्ही तुमच्या ॲड्स ज्या आहेत या रन करायला सुरुवात करता, त्याच्यामध्ये फरक करत जाता. म्हणजे थोडक्यात ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये एक जो साचा असतो ना त्याच साच्यानुसार तुम्ही काय करताय तुमच्या ॲड रन्स करताय. पण डिजिटल मार्केटिंगमध्ये आपण प्रत्येक ॲड रन करत असताना आपण नवीन नवीन गोष्टी शिकत जातो. ग्राहकांकडनं आपल्याला एक रिस्पॉन्स येतो की बाबा ही गोष्ट आम्हाला आवडली, ही नाही आवडली किंवा त्यांच्याकडनं अजून काही गोष्टी हव्या असतील, त्यांना तुमच्याकडनं काही नवीन गोष्टी हव्या असतील तर ते डायरेक्ट तुमच्याशी संवाद साधू शकता. फॉर एक्झाम्पल सांगते,
तुमचा एखादा नवीन बिझनेस आहे हॉटेलचा, किंवा तुमचं कॅटरिंगचा बिझनेस आहे, तुम्ही सुरू केला, त्याचं एक फेसबुकचं पेज तयार केलं किंवा इन्स्टावर त्याचं पेज तयार केलं किंवा यूट्यूबला एखादं चॅनल तुम्ही सुरू केलं, त्या ठिकाणी ना तुम्ही तुमचे सगळे प्रोडक्ट्स जे असतात त्याची पोस्ट टाकताय. फॉर एक्झाम्पल पावभाजी हा एक तुमचा आता कोजागिरीसाठीचा एक स्पेशल आयटम असेल, तुम्ही तो टाकला. काही ग्राहकांचं असं असतं, अरे हां, हा दुसरा एखादा प्रकार ह्यांच्याकडे असेल का, मग ते कमेंटमध्ये तुम्हाला विचारणार किंवा तुम्हाला एक पर्सनल मेसेज तुम्हाला टाकणार. म्हणजेच इथे काय झालं, कस्टमर्सने तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलाय किंवा तुमच्याशी डायरेक्ट संवाद साधलाय. पण कुठल्या माध्यमातून, तर या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. मग ते फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल किंवा दुसरा कुठलाही डिजिटल माध्यम असेल. इथे फायदा असा होतो की कस्टमर्सच्या मनात काय आहे हे तुम्हाला डिरेक्टली कळतंय आणि त्यानुसार अजून तुम्ही तुमच्या प्रोडक्टला काय करू शकता, वाढवू शकता किंवा त्याच्यामध्ये अजून काही कॅटेगरीज वाढवू शकता, काही अजून नवीन गोष्टी त्याच्यामध्ये सुधारू शकता. म्हणजे ग्राहकांकडून तुम्हाला डायरेक्ट फीडबॅक मिळू शकतो या सगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. सो त्याच्यामुळे त्यांची गरज लक्षात घेऊन त्यांना लागू होईल असा संवाद करून तुमच्या ब्रँडचं उद्दिष्ट तुम्ही काय करू शकता, साध्य करू शकता किंवा मिळवू शकता. ओके. अँड नेक्स्ट इज कॉस्ट इफेक्टिव्ह मीन्स कमी खर्चिक. ज्या वेळेला तुम्ही डिजिटल मार्केटिंग करता, मी सुरुवातीलाच म्हटलं की तुम्ही तुमचं डिजिटल मार्केटिंग ॲड रन करण्याचं बजेट हे तुमच्या बजेटप्रमाणे ठरवू शकता. म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजा 500 रुपयाचंच सध्या बजेट सेट करायचं असेल तर ऑफकोर्स तुम्ही 500 रुपयाच्या बजेटमध्ये ॲड रन करू शकता. ओके. पण असं झालं की तुम्हाला समजा अजून पैसे इन्व्हेस्ट करायचे आहे, तुम्हाला वाटते की अजून मला फायदा याच्यातून होऊ शकतो, तर तुम्ही तुमचं बजेट वाढवू शकता. त्याच्यामुळे डिजिटल मार्केटिंगमध्ये तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे बजेट तुम्हाला कमी जास्त करता येतं. पण तेच बजेट तुम्हाला ऑफलाईन मार्केटिंगमध्ये करता येत नाही, कारण त्याची एक ठराविक अमाऊंट असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही पेपरमध्ये ज्यावेळेला ॲडव्हर्टाईज रन करता त्यावेळेला काय होतं, तर तुम्हाला एक साधी छोटीशी ॲड रन करायची असेल, तर ॲड पेपरमध्ये डिस्प्ले करायची असेल, तर त्या छोट्याशा चौकोनाला, छोट्याशा जागेसाठी तुम्हाला 2 ते 3 हजार रुपये मोजावे लागतात, बरोबर. तर हे जे 2 ते 3 हजार आहेत याच्यातून तुम्हाला फायदा किती होणार आहे हे तुम्हाला अजिबात माहिती नसतं. कस्टमर जेव्हा तुमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करेल तेव्हा तुम्हाला कळतं, अरे ओके, ह्याच्यापर्यंत ही ॲडव्हर्टाईज पोचलेली आहे. पण फेसबुक, इंस्टाग्राम किंवा यूट्यूब किंवा गुगल बिझनेस पेज या सगळ्या माध्यमातून ना तुम्हाला एक्झॅक्टली कळतंय की लोक खरोखर ती ॲड पाहतायत का, लोक त्या ॲडला रिस्पॉन्ड करतायत का, माझं प्रोडक्ट त्यांना आवडतंय का. ओके. या सगळ्या गोष्टी तुम्हाला डायरेक्ट कळू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही ठरवू शकता की हे जे माध्यम आहे डिजिटल मार्केटिंग, ही जी मला डिजिटल ॲड रन करायची आहे त्याच्यासाठी मी पैसे गुंतवू शकतो का, किती गुंतवू शकतो, माझ्या बजेटप्रमाणे मी तिथे गुंतवू शकतो का. ऑफकोर्स तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे तिथे तुमचे पैसे गुंतवू शकता. त्याच्यामुळे म्हटलंय की डिजिटल मार्केटिंग हे अत्यंत स्वस्त आहे. जितके ग्राहक तुमच्या जाहिरातींवर क्लिक करतील तेवढेच पैसे तुम्हाला द्यावे लागतात. तसेच कोणत्याही बजेटनुसार तुम्ही सुरुवात करू शकता. मी जसं म्हटलं की तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही तुमचं बजेट सेट करू शकता, ज्याने जाहिरातदारांना किंवा कंपन्यांना थोड्या थोड्या बजेटने जाहिराती देऊन त्यांचं काय परिणाम होतं त्याची सुविधा मिळते. म्हणजेच काय की सुरुवातीला तुम्ही 500 रुपये इन्व्हेस्ट करा, तुम्ही अनुभव घ्या की मला याच्यातून रिस्पॉन्स मिळतोय का, रिस्पॉन्स चांगला मिळतोय तर अजून तुम्ही तुमचं बजेट वाढवा. त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमच्या मार्केटिंगच्या बजेटमध्ये चेंजेस करू शकता आणि तुमची स्ट्रॅटेजी तयार करू शकता डिजिटल मार्केटिंग थ्रू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तुम्ही कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत काय करू शकता, पोहोचू शकता. तुमच्या एकूण मार्केटिंगच्या खर्चात कपात करून आणू शकता. म्हणजे थोडक्यात इथे फायदा काय झाला की तिथे न्यूजपेपरला तुम्ही 2 ते 2.5 हजार रुपये मोजताय, त्याच ठिकाणी तुम्ही 500 रुपयात ती ॲड रन करताय आणि इव्हन त्या 500 रुपयात तुम्हाला कळणार आहे की तुमची ॲड किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे. मग ती 2 ते 3 हजार लोकांपर्यंत पोहोचणार आहे, 400 ते 500 लोकांपर्यंत पोहोचणार आहे. हा सगळा नंबर जो आहे या नंबरवरनं तुम्ही ठरवताय की बाबा ही मला ॲड मग रन करता येईल की नाही, किंवा ही ॲड मी रन करू शकतो की नाही. नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट गोष्ट की जिथे आपण म्हणतो की रेश ऑफ इन्कम जो आहे हा आपल्याला जास्त हवा असतो. तर गुंतवणुकीपेक्षा रेश ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण, गुंतवणुकीपेक्षा फायदा जास्त.
सो पारंपरिक मार्केटिंगच्या तुलनेत डिजिटल मार्केटिंग कमी गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा मिळवून देतं, कारण आपल्या उद्योगास आवश्यक असणाऱ्या ठराविक लोकांनाच आपण जाहिरात दाखवतो. त्यामुळे यासाठी खर्च ही कमी लागतो. थोडक्यात असं आहे की मगाशी मी जसं म्हटलं की ज्या लोकांना तुम्हाला टार्गेट करायचं आहे त्या लोकांसाठीच तुम्ही काय करणार आहात, पैसे खर्च करणार आहात त्यांच्यापर्यंत ॲड पोचवण्याकरता. ओके. त्याच्यामुळे तुमचे पैसे उगाचच कुठेतरी खर्च होणार आहेत असं होत नाही. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचा खर्च कमी होणार आहे आणि फायदा जास्त होणार आहे. सो सोबतच डिजिटल मार्केटिंगमधनं तुम्ही भेट देणारे जे ग्राहक आहेत त्यांचा मागोवा ठेवू शकता, म्हणजे थोडक्यात त्यांना रिटार्गेटिंग करू शकता किंवा सारखे सारखे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता, बिकॉज त्यांचा डेटा तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे, जो खूप इम्पॉर्टंट आहे. कारण डिजिटल मार्केटिंगमध्ये ग्राहकाचा डेटा तुमच्याकडे असणं म्हणजे ही तुमची खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते. ओके. आणि ते कोणत्या माध्यमातून तुमचे ग्राहक बनले आहेत यावर देखील लक्ष ठेवू शकता. म्हणजे थोडक्यात त्यांचा रिस्पॉन्स तुम्हाला कुठून जास्त मिळतोय, वेबसाईटवरनं मिळतोय, फेसबुकच्या तुमच्या पेजवरनं मिळतोय, इंस्टाग्रामवरनं मिळतोय, गुगल बिझनेस पेजवरनं मिळतोय, हे सगळं तुम्हाला कळू शकतं तिथल्या जनरेट होणाऱ्या रिपोर्ट्सवरनं. त्याच्यामुळे तुम्ही स्पेसिफिक त्या टाईपच्या माध्यमाला टार्गेट करू शकता. फॉर एक्झाम्पल फेसबुक असेल तर फेसबुकवर तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशन करू शकता मार्केटिंगसाठी. इंस्टाग्राम असेल तर इंस्टाग्रामला यूज करू शकता मार्केटिंगसाठी. आणि डिजिटल मार्केटिंगचं वर्गीकरण आपण जर बघितलं तर ऑनलाईन मार्केटिंग थ्रू होतं किंवा ऑफलाईन मार्केटिंग थ्रू सुद्धा केलं जातं, पण मोस्टली आत्ता जे आपण मीडियम्स बघणार आहोत ते सगळे ऑनलाईन मार्केटिंगचे असणार आहेत. ओके. सो आता डिजिटल मार्केटिंगमधली माध्यमं कुठली कुठली आहेत, तर पहिलं आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, त्याच्यानंतर येतं सर्च इंजिन मार्केटिंग, त्याच्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, त्याच्यानंतर ट्विटर या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात. नेक्स्ट इज पेपर क्लिक आहे. पेपर क्लिक म्हणजे काय ते मी तुम्हाला वन बाय वन आता सगळ्या गोष्टी सांगते. नेक्स्ट डिस्प्ले मार्केटिंग आहे, कंटेंट मार्केटिंग आहे, ॲफिलेट मार्केटिंग आहे, ईमेल मार्केटिंग आहे, व्हिडिओ मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत मार्केटिंगचे. तर या सगळ्या माध्यमातून तुम्ही मार्केटिंग करू शकता. ही सगळीच माध्यमं तुम्ही वापरली पाहिजे डिजिटल मार्केटिंगसाठी असं नाही आहे. तर तुम्हाला जे माध्यम इफेक्टिव्ह वाटतंय ते माध्यम तुम्ही उपयोगासाठी करू शकता तुमच्या डिजिटल मार्केटिंग करता. ओके. सो साधारणतः आपण या कोर्समध्ये काय काय बघणार आहोत किंवा काय काय गोष्टी शिकणार आहोत ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते. डिजिटल मार्केटिंगची विस्तृत ओळख, म्हणजे थोडक्यात इन डिटेल डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यात बघाल. त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंगचे जे फायदे आहेत किंवा त्याच्यातून तुम्हाला काय काय गोष्टी चांगल्या पद्धतीने तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी होणार आहेत या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंगचे जे प्रकार आपण आत्ता वाचले आहेत ते इन डिटेल प्रत्येक प्रकाराबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की आपण आपलं बिझनेस पेज तयार करू शकतो, गुगल बिझनेस पेज, जे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेला गुगलवर तुमच्या बिझनेस करता सर्च केलं जातं तुमची माहिती मिळवण्यासाठी, त्यावेळेला त्या ठिकाणी तुमचं गुगल बिझनेस पेज असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर गुगल ॲड्स तयार करणं. आता या ॲड्स ज्या आपण तयार करतो त्याच्यासाठी तुम्ही गुगल ॲडवर्ड्स यूज करू शकता किंवा गुगल बिझनेस पेज थ्रू तिथे ॲडव्हर्टाइजमेंटचा एक सोपा ऑप्शन दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता गुगलच्या पेजवर ॲड्स डिस्प्ले करण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्या बिझनेस पेजचं रँकिंग गुगल सर्च रिझल्ट्समध्ये सुधारणं, ही एक गोष्ट आपण तिथे पाहणार आहोत. बिकॉज समजा तुमचा हॉटेलचा व्यवसाय आहे आणि त्या ठिकाणी समजा रत्नागिरीत साधारणतः 10 हॉटेल्स आहेत. प्रत्येकाने आपली एक बिझनेस प्रोफाईल गुगलवर सेट केलेली आहे, म्हणजे बिझनेस पेज तयार केलेला आहे. तर सर्च करतेवेळी ज्यावेळेला मी हॉटेल सर्च करेन त्यावेळेला गुगलचे रिझल्ट्स दाखवणार आहेत. त्याच्या रिझल्ट्समध्ये तुमचं जे रँकिंग असेल हे सुरुवातीच्या पहिल्या 3 ते 4 रँकिंग्समध्ये आलं पाहिजे. ते जर आलं नाही तर ऑफकोर्स तुम्हाला तुमच्या बिझनेस पेजला अपडेट करणं गरजेचं आहे, काही चेंजेस करणं गरजेचं आहे. त्याच्या टिप्स आहेत किंवा ते काय करायचं आहे हे सगळं आपण याच्यातून पाहणार आहोत. त्याच्यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप हे सगळे जे टूल्स आहेत सोशल मीडिया मार्केटिंगचे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं बिझनेस पेज कसं तयार करता येईल या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यातून पाहणार आहोत.
आता फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सॲप असेल, हे आपण आपल्या पर्सनल चॅट करता यूज करतोच किंवा पर्सनल पोस्ट टाकण्यासाठी. पण त्या व्यतिरिक्त स्पेसिफिक बिझनेस पेज म्हणून जर तयार करायचं असेल फेसबुकचं किंवा इंस्टाग्रामचं किंवा व्हॉट्सॲपचं बिझनेस पेज तयार करायचं असेल, अकाउंट तयार करायचं असेल, तर मात्र त्याची प्रोसेस काय आहे. आणि नुसतं अकाउंट तयार करणंच नाही, तर त्याच्यामध्ये तुमचं फेसबुक पेजचं ऑप्टिमायझेशन किंवा ते गुगलवर सर्च करते वेळी सुरुवातीला कसं येईल किंवा सुरुवातीच्या पेजला कसं येईल, यासाठी काही टेक्निक्स वापरल्या जातात. तर त्या काय टेक्निक्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्समधनं कळतील. त्याच्यानंतर यूट्यूबचा वापर करून तुम्ही व्हिडिओ मार्केटिंग कसं करू शकता हे ह्याच्यातून आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढे थोडक्यात वेबसाईटची गोष्ट सर्वांना खूप काही कठीण वाटते किंवा हल्ली असं वाटतं की फक्त कोडिंग थ्रूच तुम्ही वेबसाईट बनवू शकता. तर असं नाही आहे. तुम्ही स्वतःहून सुद्धा कोडिंगचं कुठलंही नॉलेज नसताना तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनवू शकता, ती अपलोड करू शकता. त्याच्यासाठी कुठली कुठली माध्यमं आहेत, कुठल्या फ्री वेबसाईट्स आहेत, कुठल्या पेड वेबसाईट्स आहेत, त्यांचे पॅकेजेस काय आहेत, तुम्ही कशा पद्धतीने ती वेबसाईट तयार करू शकता. तर या सगळ्या गोष्टी आपण याच्यातून पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या पोस्ट तुम्ही टाकता फेसबुकला, व्हॉट्सॲपला, इंस्टाग्रामला, तर या ज्या पोस्ट आपण तयार करतो, ज्याच्यासाठी आपण ग्राफिक डिझायनरकडनं या पोस्ट तयार करतो, एखाद्या DTP ऑपरेटरकडनं या पोस्ट तयार करून घेतो, त्याच्यासाठी काही पैसे मोजतो, म्हणजे 100, 150, 200 रुपये. तर या गोष्टी ज्या आहेत ना, या स्वतः तुम्ही इफेक्टिव्हली खूप छान पद्धतीने बनवू शकता, तुम्हाला कुठलंही ग्राफिक डिझायनिंगचं नॉलेज नसताना. काही फ्री ॲप्स आहेत, फ्री वेबसाईट्स आहेत, जिथून तुम्ही स्वतःहून या सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकून छान डिझाईन्स बनवू शकता किंवा ॲड्स तयार करू शकता, फ्लायर्स तयार करू शकता. त्याच्याकरता कुठले कुठले ॲप्स आहेत, कुठल्या कुठल्या वेबसाईट्स आहेत, हे तुम्हाला मी याच्यातून सांगणार आहे. ओके, सो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अजून याच्यातून शिकायच्या आहेत. आजचं सेशन जे आहे हे फक्त मी याच्यासाठी सांगितलं आहे की जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की डिजिटल मार्केटिंग म्हणजे थोडक्यात काय, याच्यातून तुम्हाला काय काय फायदे होणार आहेत. ट्रस्ट मी, आत्ताचं सेशन जे आहे हे तुम्ही ऐकलं असेलच, पण त्याच्यानंतरची पुढची सेशन्स जर तुम्ही व्यवस्थित अटेंड केलात तर तुम्हाला स्वतःहून तुमच्या उद्योगाचं जे काही डिजिटल मार्केटिंग आहे हे व्यवस्थित पद्धतीने करता येईल. किंवा तुम्ही दुसऱ्यालाही शिकवू शकता. तुम्हाला स्वतः करता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला शिकवून त्याला ते काम सांगू शकता. तर एवढंच आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बऱ्याच वेळेला आपण दुसऱ्याकडनं करवून घेतो आणि त्याच्यासाठी पैसे देतो. असं न करता तुम्ही स्वतःहूनच तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग करू शकता, डिझाईन्स तयार करू शकता, छान कंटेंट डिझाईन करू शकता. फक्त ते कसं करायचं आहे, त्याचे काय काय ऑप्शन्स असतात, कोणते कोणते टूल्स आहेत, हे अगदी सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत मी तुम्हाला या कोर्समध्ये सांगणार आहे. आणि या कोर्सेसच्या शेवटी तुम्हाला सगळ्यांना आपण डिजिटल सर्टिफिकेट देणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला मी प्रत्येक गोष्टीचं एक प्रॅक्टिकल सेशन घेणार आहे. असं होणार नाही आहे की मी तुम्हाला तोंडी शिकवलं आहे किंवा आत्ता जसं मी तोंडी सांगितलं असं अजिबात होणार नाही आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टी ज्या मी कोर्समध्ये मेन्शन केल्या जातात तुमच्यासमोर, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकली दाखवल्यावर त्यांच्या सगळ्या स्टेप्स ज्या आहेत या तुम्हाला एका PDF फॉर्मॅटमध्ये सेंड करणार आहे, जेणेकरून तुमच्याकडे डेटा राहील. तुम्हाला प्रत्येक वेळेला हे सगळं जे आहे हे मला विचारून घ्यायचीही गरज पडणार नाही. तुमच्याकडे एक फाईल असेल, त्या फाईलचा रेफरन्स घेऊन किंवा त्या फाईलला वाचून तुम्हाला व्यवस्थित कळेल की तुम्हाला काय स्टेप्स फॉलो करायचे तुमचं पेज तयार करायला किंवा तुम्हाला पोस्ट कशा बूस्ट करायचे आहेत फेसबुकवर किंवा इन्स्टावर. या सगळ्याचा जो काही सिलेबस आहे तो आपण सगळा प्रॅक्टिकली घेणार आहोत. कुठेही तुम्हाला थेरॉटिकल वेने शिकवण्यात येणार नाही आहे. त्यामुळे नक्की तुम्ही या कोर्सचा लाभ घ्या, कारण रत्नागिरीमध्ये डिजिटल मार्केटिंग इतक्या अत्यल्प दरात तुम्हाला कुठेही मिळणार नाही आहे. आपण या कोर्सला शॉर्ट पिरियडमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत, बिकॉज तुम्ही सगळे मोस्टली जे आहात हे व्यवसाय करणारे आहात. त्याच्यामुळे तुमच्या टायमिंगनुसार आपण साधारणतः हे एक कोर्स तयार केलेला आहे. कारण साधारणतः महिनाभरसुद्धा आपण कोर्स रन करू शकतो, पण तितका वेळ तुमच्याकडेही नसेल. त्याच्यामुळे आपण शॉर्ट टर्म पिरियडमध्ये जास्तीत जास्त कसं शिकता येईल हे या कोर्समधनं पाहू.
तुमचं जे टायमिंग आहे कोर्सचं हे तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये मेन्शन करू शकता, किंवा तुम्ही एक काम करू शकता, आपलं जे व्हॉट्सॲपचं ग्रुप आहे त्याच्यावर तुम्ही तुमचा रिलेव्हंट टाईम द्या, म्हणजे आपण मेजॉरिटी वाईज जो टायमिंग असेल तो तिथे आपण चूज करू. आपण 2 टायमिंग्स दिलेले आहेत, आयदर 9 ते 10 किंवा 10 ते 11. सो या टायमिंग्स व्यतिरिक्तही कोणाला दुसरं टायमिंग हवं असेल तर तुम्हाला मला सेपरेटली कॉन्टॅक्ट करावा लागेल. अदरवाईज तुम्ही 9 ते 10 किंवा 10 ते 11 या वेळेपैकी कुठलीही वेळ चूज करू शकता. फक्त एवढंच आहे की तुम्हाला जर कोर्सला अटेंड करायचं आहे, सगळी सेशन्स अटेंड करायचे असेल तर फर्स्ट तुम्हाला फीज पेड करावी लागतील. फीज पेड केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म जो आम्ही पाठवला आहे तो सुद्धा भरणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये तुमची सगळी डिटेलमध्ये माहिती द्या, आणि ती माहिती भरल्यानंतर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन असेल ते आम्ही चेक करू आणि त्यानुसारच तुम्हाला ऑनलाईन सेशन्सला एंट्री दिली जाईल. अदरवाईज ती एंट्री ॲक्सेप्ट केली जाणार नाही, जरीही तुम्ही या ग्रुपमध्ये असाल तरीही. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन फॉर्म भरणं गरजेचं आहे. काही क्वेरीज असतील, काही प्रॉब्लेम असेल तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला कळवा. थँक्यू.